प्रत्येकालाच एक छान घर हवं असतं. पण घर घेण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारे पैसे सर्वांकडे नसतात. जमिनीच्या आणि घराच्या किमती वाढत राहतात आणि एका गरीब किंवा मिडल क्लास व्यक्तीला घर घेणं कठीण होत राहतं. आणि हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी अफोर्डेबल हाऊसिंगविषयी बऱ्याच देशांमध्ये पावले उचलली आहेत. भारतातही अशा प्रकारच्या पॉलिसीज वर्षानुवर्षे चालू आहेत, पण त्यातल्या कोणत्याच पॉलिसीला हवं तसं यश लाभलेलं नाही. सध्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना किंवा PMAY स्कीम या समस्येवर काम करते. तर ही स्कीम नक्की काय आहे आणि ही किती यशस्वी झाली आहे, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. स्पॉइलर अलर्ट, ही स्कीम हवे तसे रिझल्ट्स देत नाही आहे. सो यात नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत हे ऐकूयात. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. PMAY किंवा प्रधानमंत्री आवास योजना अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. आज आपण फक्त PMAY अर्बन विषयी बोलणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर यात 5 मुख्य भाग आहेत. पहिला भाग स्लम रिडेव्हलपमेंट, ज्यात सरकार किंवा प्रायव्हेट बिल्डर स्लम किंवा झोपडपट्टीचा भाग रिडेव्हलप करून प्रत्येक घराला ₹1,00,000 देतील. दुसरा, कमी इंटरेस्ट रेटवर हाऊसिंग लोन, ज्याला क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम असं नाव दिलेलं आहे. या स्कीमद्वारे ठराविक इन्कम असलेल्या व्यक्तीला 3 ते 6.5% डिपेंडिंग अपॉन द लोन अमाऊंट सवलत त्यांच्या हाऊसिंग लोनवर मिळू शकते. तिसरा, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्रत्येक घराला ₹1,50,000 या रेटने बिल्डरला अफोर्डेबल हाऊसिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कॉम्पेन्सेट करणे. यात अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग अफोर्डेबल हाऊसिंगसाठी तयार केलेली असू शकते किंवा एकूण घरांपैकी 35% घरे ही अफोर्डेबल हाऊसिंगसाठी सेपरेटली मार्क केलेली असू शकतात. या प्रकाराला अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप असं नाव दिलेलं आहे. चौथं, आपण स्वतः कुठेही घर बांधू शकतो आणि त्या बदल्यात सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला ₹1,50,000 पर हाऊस एवढे पैसे देईल. आणि पाचवं, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग म्हणजे भाड्याने घर घेण्यासंबंधित आहे, जी कोविडनंतर सुरू केली होती. PMAY अर्बन या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन स्टेट गव्हर्नमेंटकडे आणि खास करून लोकल गव्हर्नमेंट्सकडे आहे. स्टेट गव्हर्नमेंट स्वतःहून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रिब्युशनपेक्षा अधिक पैसे या स्कीममध्ये खर्च करू शकतात. हाऊसिंग किंवा घराची समस्या ही फार बिकट आहे. अजूनही शहरी भागांमध्ये बऱ्याच लोकांकडे राहायला घरे नाही आहेत आणि 6 ते 7 लाख लोक अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. PMAY किंवा इतर कोणतीही पॉलिसी असो, या इश्यूजना डोळ्यासमोर ठेवूनच तयार केलेले आहेत. ॲज ऑफ 25 ऑक्टोबर 2022 PMAY अर्बन स्कीमद्वारे 1,23,00,000 घरे सँक्शन केलेली आहेत. पण त्यातले फक्त 64 लाख घरेच बांधून तयार आहेत. कंप्लीटेड घरांच्या या नंबरमध्ये JNNURM जी UPA सरकारच्या वेळी स्कीम होती, त्यातील 3 लाख घरे धरून आहेत. आणि काही ठिकाणी सँक्शन झालेली अंदाजे 2 लाख घरांमध्ये काही प्रॉब्लेम्स आले आहेत, म्हणून ते प्रोजेक्ट्स पुढे जाऊ शकत नाहीत. सो या दोन्ही गोष्टी वगळल्यावर ऑन ॲव्हरेज सँक्शन केलेल्या घरांपैकी साधारण 50%च घरे बांधून झालेली आहेत.
स्टेट वाईज हा आकडा पाहिला तर सर्वाधिक दिल्ली, गोवा, चंदीगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 80% जास्त घरे बांधून ऑलरेडी रेडी आहेत. आणि सर्वात खराब परफॉर्मन्स नॉर्थ ईस्टर्न राज्यात अंदमान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये आपल्याला दिसतो. या राज्यांमध्ये 10% ते 35%च घरे बांधून झालेली आपल्याला पाहायला मिळतात. जर ही स्कीम आणि पूर्वीच्या सरकारने काढलेल्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन म्हणजेच JNNURM आणि राजीव आवास योजना या स्कीम्स कंपेअर केल्या तर PMAY अर्बनची ग्रोथ पटापट झालेली दिसते. पूर्वीच्या स्कीम्सनुसार अराउंड 14 लाख घरे सँक्शन केलेली होती आणि त्यातील 10 लाख घरे बांधून झालेली होती. सो एवढं नक्की की सँक्शन्ड आणि कंप्लीटेड घरांची संख्या पूर्वीच्या स्कीम्सपेक्षा PMAY अर्बन अंतर्गत खूप पटीने अधिक आहे. पण जर पर्सेंटेजमध्ये कंपेअर केलं तर JNNURMमध्ये 70% घरे बांधून झाली होती, पण PMAY अर्बनमध्ये फक्त 50% घरेच बांधून झालेली आहेत. याचा अर्थ असा का की JNNURM चांगली स्कीम होती? तर नाही. त्यात देखील प्रॉब्लेम्स होते आणि नवीन स्कीममध्ये देखील प्रॉब्लेम्स आहेत. PMAY अर्बन या नव्या स्कीममध्ये आपण आधी ज्या चुका करत होतो त्या सुधारल्या आहेत. म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून ट्रान्सपरन्सी अधिक वाढली आहे. त्यामुळे जे ॲक्चुअल गरजू आहेत त्यांच्यापर्यंत या स्कीम्स पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ॲट द सेम टाईम या स्कीममध्ये आधी डिस्कस केल्याप्रमाणे 4 ते 5 कंपोनंट्स आहेत. याचा फायदा असा की प्रत्येक राज्याला कोणत्या प्रकारे मदत करणं शक्य आहे त्या पद्धतीने ती करता यावी यासाठी तरतूद केलेली आहे. म्हणजे एखादं राज्य फक्त स्लम रिडेव्हलपमेंटवर भर देऊ शकतं, एखादं इंटरेस्ट रेट सबसिडीवर आणि वगैरे वगैरे. यामुळे JNNURM मधला वन साइज फिट्स ऑल म्हणजेच एकच पॉलिसी सबंध देशावर न लादता PMAYने यात फ्लेक्झिबिलिटी आणली आहे. पण PMAYमध्ये देखील बरेच इश्यूज आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा इश्यू लँड किंवा जमिनीच्या किमती. यामुळे कन्स्ट्रक्शन करणं कठीण होत आहे. दुसरा इश्यू आहे की प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट वेगवेगळी आहे. त्यामुळे जरी स्वतःहून आपण नवीन घर बांधायचं ठरवलं तरी त्याचा खर्च जास्त असू शकतो. पण सरकारची मदत फक्त 1.5 लाख पर्यंतच मर्यादित आहे. तिसरा इश्यू लोकेशनचा आहे. बऱ्याचदा या घरांसाठी रिझर्व्ड जागा शहराबाहेर असतात आणि लोकांना कामासाठी मेन शहरात यावं लागतं. ज्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम्स येत आहेत. बरीच बांधून झालेली घरे रिकामी दिसत आहेत. या स्कीममध्ये एक कंपोनंट आहे ज्यात 1.5 लाखाची मदत सरकारकडून मिळते. यात जी घरं बांधली जातात त्यात बेसिकली लोकांना रिमेनिंग अमाउंट स्वतःच भरावी लागते. कधी-कधी ती त्यांना जमवता येत नाही. त्यामुळे त्यांचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होत नाही. ॲट द सेम टाईम कोविडनंतर अनेकांचे जॉब्स गेले, तेव्हा त्यांना पैशांची सोय करता येत नसल्याने कन्स्ट्रक्शन अपूर्ण राहिलं. भारताच्या प्रत्येक शहरात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सना ॲड्रेस करण्यासाठी आपल्याला डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रित प्रकारानेच प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे. होपफुली काही वर्षांमध्ये आपल्याला प्रत्येक शहराचं सेपरेट प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी दिसेल, कारण दिल्लीत बसून याचं प्लॅनिंग करणं अगदीच अवघड आहे. ह्यातला थोडासा इश्यू PMAYने सॉल्व्ह केलेला आहे, पण आपल्याला आणखीन जास्त रोबस्ट पॉलिसी लागणार आहे. कदाचित PMAYचं एक नवीन व्हर्जनही बनवायला हवं. आता मेन क्वेश्चन की ही पॉलिसी सक्सेसफुल आहे का? तर अजून तरी नाही. कारण या पॉलिसीमध्ये सुद्धा असंख्य इश्यूज आहेत आणि या पॉलिसीचा ऑब्जेक्टिव्ह अजून तरी पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे ती अजून तरी सक्सेसफुल झालेली नाही. आणि जे काही इश्यूज आहेत त्याच्या लिंक्स मी शो नोट्समध्ये देत आहे. पण ह्या पॉलिसीजने जुन्या पॉलिसीजना चांगलं बनवलं आहे का? तर येस. बऱ्याच बाबतीत ह्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे. पण आणखीन एक इश्यू आहे जो मी आता डिस्कस केला नाही, तो म्हणजे क्वालिटी ऑफ लिव्हिंग. घरे जरी बांधून झाली तरी ती कशाप्रकारे बांधली आहेत, त्यात कोणतं मटेरियल वापरलं आहे, यावरून घरांची क्वालिटी समजते. PMAYने हे इश्यूज ॲड्रेस केलेले आहेत असं म्हणतात, पण यातलं फारसं माहिती नसल्याने या विषयामध्ये मी फारसं
लक्ष दिलेलं नाही आहे. 2024पर्यंत सर्वांना घरे मिळतील असं ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याला हाऊसिंग फॉर ऑल म्हटलं जातं. ते कदाचित आपण एवढ्या लवकर अचीव करू शकणार नाही. पण आपल्याला या स्कीम्समध्ये सुधारणा करायला हव्या, हे तर नक्की आहे. ॲज ऑफ नाव PMAY ही नॉट सो सक्सेसफुल अँड नॉट सो अनसक्सेसफुल अशी एक पॉलिसी आहे. आपल्याला पुढील काही वर्षांमध्ये ह्याचं एक्झॅक्ट उत्तर सापडेल. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.